हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, सकाळी सकाळी मस्त सगळं माझं काम आवरले. आणि काल रात्रीपासून आमच्या घरी लाईट नाही. काल संध्याकाळी 5 वाजता लाईट गेली, तेव्हा आत्ता कुठे 12 वाजता लाईट आली आहे. आणि आता माझं सगळं काम आवरलं आहे. मस्त आत्ता जेवण वगैरे झालं, किचन वगैरे क्लीन करून झालं. आणि आम्हाला भेटायला बघा कोण आले, सिद्धू. हाय सिद्धू. हाय. बरी आहे का तू? हो, मी बरी. आणि कालपासून सुद्धा आमची सुद्धा लाईट गेली ती 5 वाजेपासून, आणि गेली होती तेव्हा आत्ताच आली आमची. त्यांना तर पाणी पण नव्हतं प्यायला. नव्हतं ना? नव्हतं. बाबांनी तिकडं गावात जाऊन जार भरून आणला होता. अच्छा. हा, मग तिकडून जार भरून आणला. त्याचंच थंड पाणी होतं. मग जेव्हा लाईट आली ना, तेव्हा मग आजीने फिल्टर चालू केलं आणि भरवलं. आत्ताच थोडा टाइम झाला होता तेव्हा लाईट आली होती. माझं पण फिल्टर आत्ताच चालू केलंय मी. आता फिल्टर भरलं मी मस्त. आमचा जो मटका आहे ना पाण्याचा, तो राजन भरून ठेवला. आणि आता फिल्टर भरते, कारण की आमच्या घरी पण पाणीच नव्हतं राहिलं. थोडंसंच पाणी राहिलं होतं, 2-3 बॉटल. बरं झालं लाईट आली. हो, आणि आत्ताच थोडा टाइम झाला होता तेव्हा आली होती लाईट. आणि मग त्याच्यानंतर तर मग काय मग आधी तर लाईटच गेली होती. तू किती दिवस थांबणार आहे बाई इथं? मी आता उद्या जाणार आहे. अच्छा, मग आमच्या बाळाला बघायला या. हो. सगळं काम आवरले, फक्त कपडे धुवायचे बाकी राहिले. तर मस्त कपडे वगैरे धुवून घेतो. आणि मला कपडे धुवायला जोडी सिद्धू येणार आहे. हो, कारण की मी माझ्या मम्मीला रोज धुणं धुवू लागती. आणि मला तिने सर्व काम शिकून दिलंय. बापरे. आणि माझा पायाचा गुडघा पण खूप दुखतोय, पण मी पळू सुद्धा नाही शकत. मला चालता सुद्धा नाही येत. म्हणजे तुला काय काय काम करता येतं? मला फक्त धुणंच धुता येतं, बाकी काहीच नाही. भांडे येते घासता? भांडे येते, पण मम्मी नाही घुसून देत. ओके, चल मग. आणि संतोष आणि मम्मी गेले, कारण की मम्मीचा पाय थोडासा क्रॅक झालाय. त्याच्यामुळं ते संतोष गेले मम्मीला डॉक्टरकडे घेऊन. आता ते पण येतील थोड्या वेळातच. तोपर्यंत मी माझं काम आवरून घेते. तुम्हाला नीट लावता नाही आली का? अरे, एकच राहते माझ्याकडे, आहे एक. तर हे बघा, आमच्या मम्मीचा पाय क्रॅक झालाय. का म्हणला पावला? सकाळी मम्मी झोपेल होत्या. म्हणलं का म्हणून झोपल्या? पाय दुखू राहिला. त्या संतोषला म्हणा मला घेऊन जातो का? मला संतोष का म्हणून घेऊन नाही जाणार. मग म्हणलं पाय चोळून आल्यावर आपण कसं एका ठिकाणी बसावा, इकडून तिकडं उड्या नाही. मग हे बघा, तुम्ही म्हणशान काय स्वयंपाक झाला, स्वयंपाक करू तिथं बसल्या. मग बाहेर बाजूवर जायची काय गरज आहे? तिथं मी उभी राहते ना, तिथं किती मस्त हवा येते. परत जेवण झाल्यावर परत बाहेर गल्लीत, काही गरज आहे जायची? एवढे 4-5 पायऱ्या उतरून 2 दिवस वर गेला झोपायला. आज जातील ना, आज पण वर जातील. आता ते जेवढे फिरते तेवढा पाय दुखन. दाबून द्या त्या का? तुम्ही पण रडले का मग पाय चोळायच्या वेळेस? मम्मी रडल्या मग तुम्ही हसले? अगं बाई, कसे? मा भाऊ पण लय हसत होता. मला म्हणे अजून गाडी चालवायची. आणि तुम्हाला तर मी सांगितलं माझा पाय मोडला तेव्हा, तुम्ही तर अजून माझा गोड येते. मग काय म्हणू? अशी नाही पडली का? मी एवढी पडले असं तुम्हाला सांगितलं असतं का? पाय मोडला म्हणूनच सांगितलं ना, माझा पाय मोडला का काय? असं कुठं राहतं? मग काय केलं आज दिवसभर? आज नात रमली असेल, आज नातील ध्यान सुद्धा येणार नाही. हे तेवढं कालच्या पुरतच होतं, फक्त जिरवायचं होतं ना. मम्मीनं बळजबरी नेले ते. आता वाजले 5 आणि मस्त फ्रेश वगैरे झाली. आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे, पण त्या अगोदर मम्मीला भेटायला माझ्या जाऊबाईन त्या आलंय, तर त्यांच्यासाठी चहा बनवते, नंतर स्वयंपाक करते.
आणि आज दिवस तर माझा असाच गेला पाहुण्यांमध्ये, चहा करा, हे करा, ते करा, पाहुण्यांजवळ बसा. कारण की मम्मीचा पाय क्रॅक झाला आहे, तर त्यांना भेटायला सारखं कोणी येतं आहे. तर मग चला अगोदर चहा करते आणि नंतर स्वयंपाक बनवते. पण पुरीला आंघोळी घातल्या होत्या ना मी, मग पुरीला हे केलं, याला आम्ही याची साड्या. तर मी आज संध्याकाळसाठी मस्त हरभऱ्याची भाजी बनवणार आहे. आणि आत्ताच पाहुणे गेले आणि आत्ता 6 वाजले, तर चला पटकन स्वयंपाक बनवून घेते, त्यात लाईट पण नाही. आम्ही दोघं मस्त जेवण करतोय आणि यांचं जरा आज लवकर आवरले जेवायला यायला. जेवण करा. या जेवायला. जेवायचं कोण आलं? कळवाला भाकरी. अरे काळूला पोळी द्यायचीच राहिली, थांबा. तर आज जेवायला मस्त सकाळचा व्हाईट भात आहे, तो गरम केला होता, पुरणपोळी आणि हरभऱ्याची भाजी बनवली. पण अगोदर मी पुरणपोळी खाते आहे, हरभऱ्याची भाजी तर नंतर खाणार आहे. मस्त आत्ताच जेवण वगैरे झालं आहे, किचन वगैरे क्लीन करून झालं आहे. आणि घरामध्ये एवढं जास्त गरम होत आहे ना बास. आणि बाहेर तर खूप जास्त वारं सुटले. घरात गरम होतं आणि बाहेर बघा किती वारं सुटले. तर मी आले आता बाहेर मस्त चक्कर मारायला. आणि यांचं चालू इथं झाडांना पाणी टाकायचं काम. कारण की या वॉटर लिलीमधलं ना उन्हामुळं पाणी इतक्यात कमी होऊन जातं आणि त्याच्यात ते मासे, त्या माशांना प्रॉब्लेम येतो पाणी नसलं तर. ह्या टापातलं पाणी काय झालं? काय झालं त्याच्यातलं पाणी एवढं? अरे फिल्टरचं पाणी नाही पिते तुम्ही आता? छान, उद्यापासून तुम्हाला मी याचाच ग्लास भरून देत जाईल. त्यातले मासे काढले का टपातले? नाही. हे बघा, वृक्षप्रेमी, झाडप्रेमी. तरी म्हटलं मला अजून कामाला का म्हणून नाही लावलं तुम्ही. तुमचा काळू पा कुठं बसलाय जाऊन डायरेक्ट एवढला. काळू कोण? ऐक मासे त्याच्यात का काढले? का काढले? ते बादलीत एक मासा आहे पा. हा तिच्यातच.